पुढचा कन्सेप्ट आहे पंप प्राइमिंग. पंप करणं, गावाकडे शेतात हुसास असतो बघा, माहिती आहे ना, शेताच्या एका कॉर्नरला हुसास असतो, ज्या ठिकाणावरून मोटरचं बटन दाबलं की त्या हुसासामधनं पाणी येतं. बरोबर, आपण काय करतो, खूप सगळं पाणी सोडतो. इथं पण आपण काय करतो, पंप प्राइमिंग करतोय. काय करतोय म्हणजे मार्केटमध्ये मंदी आहे. मंदी हा शब्द महत्त्वाचा आहे. मंदी, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, याला आपण रेसेशन हा शब्द वापरतो. काय हो मंदी म्हणजे काय, मला कोण सांगेल? मंदी म्हणजे काय, कोण सांगेल? खूप सोपा कन्सेप्ट आहे. मंदी म्हणजे काय माहिती आहे का? मंदी म्हणजे मार्केटमध्ये लोकांना रोजगार नसणे, लोक जास्तीत जास्त बेरोजगार असणे. लोकांकडे जर रोजगार नसेल तर लोकांना पगार मिळणार नाही. लोकांना जर पगार मिळाली नाही तर अल्टिमेटली लोक वस्तू आणि सेवा विकत घेणार नाहीत. म्हणजे लोकांची क्रयशक्ती काय असणं, कमी असणं. लोकांची क्रयशक्ती काय असेल, कमी असेल. क्रयशक्तीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, पर्चेसिंग पॉवर. लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी असणं. जर पर्चेसिंग पॉवर कमी असेल तर अल्टिमेटली वस्तू आणि सेवांची मागणी काय होईल, वस्तू आणि सेवांची मागणी सुद्धा काय होईल, कमी होईल. वस्तू आणि सेवांची जर मागणी कमी झाली तर अल्टिमेटली त्या ठिकाणी त्यांचं काय कमी होईल, त्यांचं उत्पादन कमी होईल. बरोबर आहे ना? तुम्ही सगळ्या प्रोड्युसर लोकांचा किंवा उत्पादकांचा विचार करा. सोपा कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, मार्केटमध्ये वस्तू आणि सेवांना मागणीच नाहीये आणि मागणी नाहीये तर मग मला सांगा, मी प्रोड्युसर आहे, मी वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत बसेल का? नाही करणार. जर मागणी नसेल तर मी ऑब्व्हियस गोष्ट वस्तू आणि सेवांचं उत्पादन नाही करणार. मग मला जर उत्पादन करायचं नसेल तर मी, मला सांगा, माझ्या कंपनीमध्ये खूप सगळ्या कामगारांना ठेवून त्यांना फुकट पगार का देऊ? मग मी अल्टिमेटली काय करेल, उत्पादन जर कमी करायचं असेल तर मी काही लोकांना काय करेल, नोकरीवरनं कमी करेल. बरोबर आहे. मी यांना नोकरीवरनं कमी केलं म्हणजे यांचा काय झाला, परत यांचा रोजगार गेला. यांचा रोजगार गेला म्हणजे ही लोक काय झाली, ही लोक बेरोजगार झाली. बेरोजगार झाली म्हणजे त्यांची पगार बंद झाली. पगार बंद झाली म्हणजे ती लोक वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकत नाहीत. म्हणजे ही लोक बेरोजगार झाली. म्हणजे यांची क्रयशक्ती कमी झाली, पर्चेसिंग पॉवर कमी, मागणी कमी, उत्पादन कमी, नोकरी गेली. ही जी पूर्ण सायकल आहे, या पूर्ण सायकलला आपण काय म्हणतो, मंदी किंवा रिसेशन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, मंदी किंवा रिसेशन असं म्हणतो. मग मला सांगा, जर आपल्याला ही मंदी तोडायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला हा जो क्रयशक्ती कमी झाली आहे, ही क्रयशक्ती आपल्याला वाढवावी लागेल. मग क्रयशक्ती किंवा पर्चेसिंग पॉवर आपण कशी वाढवू शकतो, तर या लोकांच्या हातामध्ये एकतर स्वस्तातला पैसा देणं आणि सहज पैसा देणं. क्रयशक्ती कशी वाढेल, स्वस्त पैसा मिळणं, सहज पैसा मिळणं. स्वस्त पैसा मिळणं म्हणजे काय, समजा माझा बिझनेस आहे आणि माझ्या वस्तू आणि सेवांना मागणी नाही आहे तर मी या सगळ्या गोष्टी करणार. पण जर मला समजा सहज कर्ज मिळालं आणि स्वस्त कर्ज मिळालं, सहज म्हणजे काय, खूप जास्त तारण द्यावं लागलं नाही, आणि स्वस्त म्हणजे काय, मला त्या कर्जावर खूप जास्त व्याज द्यावं लागलं नाही. मला सांगा, या दोन कंडिशनमध्ये जर मला सोपा पैसा उपलब्ध झाला तर मी काय विचार करेल, चला ठीक आहे, आज मागणी नाही पण उद्या काय होईल, उद्या मागणी वाढेल, मी आता काय करतो, प्रोडक्शन करून ठेवतो किंवा मी माझा बिझनेस आणखीन दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्सिफाय करतो, आणखीन एखाद्या ठिकाणी ॲड करतो. हे कशामुळे झालं, मला स्वस्त आणि सहज पैसा मिळाला. तर मी काय केलं, मग आता माझा बिझनेस डायव्हर्सिफाय केला, प्रोडक्शन वाढवलं. बिझनेसचं डायव्हर्सिफिकेशन करणं आणि प्रोडक्शन करणं या दोन्ही गोष्टीसाठी मला काय आवश्यक आहे, मला लोकांची गरज आहे. मग मी काय करणार, मी लोकांना नोकरी देणार. मी लोकांना नोकरी दिली, त्यांना रोजगार मिळणार, क्रयशक्ती वाढणार, मागणी वाढणार, उत्पादन वाढणार आणि मार्केटमधील मंदी जाणार. तर लक्षात ठेवा, मार्केटमधील मंदी घालविण्यासाठी सरकार जेव्हा मार्केटमध्ये प्रमाणापेक्षा जास्तीचे पैसे ओतते, प्रमाणापेक्षा जास्त पैसे ओतते, याला आपण पंप प्राइमिंग हा शब्द वापरतो. परत एकदा लक्षात घ्या, मार्केटमधील मंदी घालविण्यासाठी सरकार जेव्हा मार्केटमध्ये प्रमाणापेक्षा जास्तीचे पैसे ओतते तेव्हा त्याला आपण पंप प्राइमिंग हा शब्द वापरतो. आलं लक्षात?